फ्रेंड्स, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज सकाळी मी साधे सरळ महाराष्ट्रीयन पद्धतीचे आपले कांदे पोहे बनवले होते आणि त्यानंतर बेत झाला पुरणपोळीचा। मुलांना हवी होती खायला म्हणून मी बनवली आणि ट्रस्ट मी खूप छान आणि मस्त झाली होती। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला देणार आहे, ती तुम्ही व्यवस्थित बघा। पण मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला फक्त रेसिपी नाही तर रेसिपी सोबत काही मोटिवेशनल गोष्टी सुद्धा सांगणार आहे। तर कसं आहे ना, बऱ्याचशा महिला या घरामध्ये गृहिणी आहेत, तर बऱ्याचशा महिला जॉब वर्किंग असतात। जॉब वर्किंग असल्या काय आणि घरामध्ये गृहिणी असल्या काय, दोघींच्याही घराच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, परिवाराच्या बाबतीत आणि स्वतःच्या बाबतीत ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सेम असतात, त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा नसतो। मग अशा वेळेस काय होतं ना, जर आपण घराबाहेर जाऊन काम करणारे असो किंवा घरामध्ये काम करणारे असो, अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतातच ज्या आपल्याला थोड्याफार त्रास देतात, आपल्याला समजून घेत नाही किंवा आपल्याला पसंत करत नाही। तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जबाबदारीने वागतो किंवा आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो, त्यावेळेला आपल्याला जर अशी लोक त्रास देत असतील किंवा अशा लोकांपासून आपल्याला त्रास होत असेल, तर मग आपण काय करायला हवं आणि कसं वागायला हवं याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। प्रत्येक महिलेने आपल्या जबाबदारीमध्ये फसून न राहता स्वतःसाठी थोडा वेळ काढायलाच हवा, निदान दिवसभरातून 1 तास तरी। या वेळेमध्ये तुम्हाला जे आवडतं ते करा, छंद जोपासा, योगा, व्यायाम करा। अगदी काहीच जमलं नाही तर नुसता स्वतःसोबत वेळ घालवा, एखादं आवडतं गाणं ऐका किंवा शांतच बसून राहा, पण थोडा वेळ हा काढाचं। ठरवून घ्या की दिवसभरामध्ये तुमची कोणकोणती कामे आहेत, तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, तुमची नेमकी जबाबदारी काय आहे। कारण कसं आहे, आपण इतकी स्वतःवर कामं लादून घेत असतो कधी कधी की ती आपण पूर्ण करूच शकत नाही आणि मग काय होतं, त्यामध्ये जर आपल्याला कुणी काही बोललं तर मग आपण फ्रस्ट्रेट होतो किंवा मग आपल्याला राग येतो आणि मग तो राग आपण कुठे काढायला जातो, तर आपल्या मुलांवर किंवा आपल्या नवऱ्यावर। आपण त्यांच्यावर चिडचिड करत राहतो, वैतागत राहतो असं। म्हणून तुम्हाला जेवढं झेपेल, जेवढं जमेल तेवढंच करा, जास्त काही एक्स्ट्रा करायला जाऊ नका आणि त्यातच जर कुणी काही वाईट बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, सरळ इग्नोर करत जा। नवरा घराबाहेर जाऊन कमावतो तर तो फुल टाइम जॉब आहे आणि तुम्ही घरामध्ये आहात, घर सांभाळत आहात, म्हणजे तुम्ही काहीच करत नाही असं नाही, तुम्ही सुद्धा फुल टाइम जॉबवरच आहात। कारण घरातील सदस्यांची जितकी कामे असतात त्यासाठी आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते, तो सुद्धा एखाद्या फुल टाइम जॉबपेक्षा कमी लेखू नये। तसेच जास्त पैशामध्ये तर कुणीही घर चालवू शकतो, पण कमी पैशामध्ये घर चालवणे हे देखील आपण स्त्रियांचे एक कौशल्य आहे। लक्षात ठेवा, रागामध्ये कुणालाही कधीही उत्तर देऊ नका। आपण सहजपणे बोलतो की मला राग आला होता, चुकून बोलले, पण समोरच्या व्यक्ती आपल्या शब्दाने किती हर्ट होत असतो आपण बोलून विसरतो, पण समोरचा व्यक्ती कदाचित तो शब्द कायमचा लक्षात ठेवत असतो। मग काय करावे, तर आपल्याला जेव्हाही राग येईल तेव्हा आपण काहीही न बोलता शांत राहण्याचा प्रयत्न करायचा किंवा तिथून कुठेही बाजूला जाऊन शांत बसण्याचा प्रयत्न करायचा। जेव्हा आपण शांत होऊ तेव्हा बोलू। कदाचित त्या बोलण्यामध्ये आणि आधीच्या जेव्हा रागात असू त्या बोलण्यामध्ये खूप मोठा फरक असेल। तर मी जे सांगितलेलं आहे ते नक्की तुमच्या जीवनामध्ये उतरवा। आणि येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपण मारलेल्या गप्पा त्या कशा वाटल्या, त्याचबरोबर पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो एका घरभरणीच्या पूजेचा आहे। एक ठिकाणचं आमंत्रण होतं, त्यांच्या घरी आम्ही घरभरणीच्या पूजेसाठी गेलो होतो आणि तिथे जाऊन पूजा केली, मन खूप प्रसन्न झालं, खूप सुंदर घर बांधलं होतं आणि त्यानंतर तुम्ही समृद्धीची मस्ती बघाल, नेहमीच मस्ती करत असते। सो येस, तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा।